नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे आषाढ दीप अमावस्या। आजची अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते, कारण आजच्या दिवशी आपण येत्या श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो। त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या घरातील जेवढे पण दिवे असतील, छोटे मोठे, पितळाचे, चांदीचे, सोन्याचे, मातीचे सर्व दिवे आपल्याला धुवून काढायचे आहे। ते स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा आपल्याला करायची आहे। आजच्या दिवशी दीप अमावस्येचं खूप महत्त्व असतं आणि दीप प्रज्वलन हे आपल्या प्रत्येक शुभ कार्यात पहिली सुरुवात करून देतो। दीप प्रज्वलित करून आपल्याला जी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, आपल्या घराला जो प्रसन्न वातावरण मिळते, ते फक्त दीप प्रज्वलनापासूनच मिळते। त्यामुळे आज दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या घरी प्रत्येक स्त्रीने हे दीप प्रज्वलनाची पूजा केलीच पाहिजे। दिवा म्हटलं म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक आहे। जेव्हा आपण दिवा, तुम्ही अनुभव घेतला असेल, जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा घरात किती प्रसन्न वातावरण असतं। मग आज तर दीप अमावस्या आहे। आज आपला आषाढ महिना संपतो आणि श्रावण महिना लागतो। हे बघा, दिवे माझे पूर्ण घासून रेडी झालेले आहेत, दिसताय ना चकचकीत। हे दिवे मी पितांबरी आणि भैया पावडर मिक्स करून त्याच्याने मी घासलेले आहे। त्याच्याने एकदम चकचकीत, थोड्या वेळाने एकदम छान असे चमकायला लागतात आणि तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही दिवे घासू शकतात, किंवा आजकाल तर शॉर्टकट पद्धतीही खूप आलेल्या आहे। पण जर पितांबरी आणि भैया पावडर याच्याने तुम्ही जर दिवे घासले तर ते भरपूर वेळ तसेचे तसे राहतात, लवकर काळे पडत नाहीत। त्याच्यानंतर इथं बघा, मी पाट मांडलं। पाटाच्या खाली आधी रांगोळी काढलेली आहे स्वस्तिक, त्याच्यावरती हळदी कुंकू देऊन ते एक फूल वाहिलं आहे। फूल अर्पण केल्यानंतर त्याच्यावर पाट ठेवला। पाटावर आपल्याला आसन अंथरायचं आहे। त्याच्यानंतर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे, मगच त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे। दिव्याची वात नुसती तेलाने ओली केली तरी चालेल, किंवा तुम्हाला जर पूर्ण दिवा भरून तेल जाळायचं असेल तरी चालेल। नंतर इथं मी नैवेद्य ठेवला आहे। नैवेद्यासाठी खाली 3 वेळेस चौकोन करायचा आहे। त्याच्यानंतर प्रत्येक दिवा प्रज्वलित करून प्रत्येक दिव्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। सर्वात आधी आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे, मग दिव्याची पूजा करायची आहे। जो दिवा पंच आरती आहे ते आपण तुपाच्या वातींनी भरलेले आहे। तसेच कापूर आणि तुपाच्या वातींनी दिवा आपल्याला पूर्ण घरात ओवाळायचा आहे। देवघरात ओवाळल्यानंतर पूर्ण चारही बाजूंना आपल्या इथं आरती द्यायची आहे। आणि आपल्या घरात लहान मुलं मुली असतील तर त्यांचं सुद्धा औक्षण आपल्याला करायचं आहे। याच्यासाठी तुम्ही कणिकाचा दिवा सुद्धा करू शकता। माझ्या बाळाला एकदा चटका लागलेला आहे, त्यामुळे तो औक्षण करायला खूप घाबरतो आणि म्हणून तो नाही म्हणत होता। त्याच्यानंतर त्याने कसं तरी औक्षण करू दिलं आणि नंतर पूजा आपली संपन्न झाली।